घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांना सेवा अभिवादन। या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आनंदाचे मनपूर्वक अभिनंदन। प्रल्हाददादा शिंदे सांगण्याचा हेतू एक, 2004 साली काटेमानवली नाका या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करत होतो आणि 2004ला प्रल्हाददादा शिंदे, निशा भगत यांचा आम्ही जनरल सामना ठेवला होता। अतिशय तुफान, अतिशय रंगीतदार कार्यक्रम। या कल्याण शहरामध्ये शेवटचा कार्यक्रम प्रल्हाददादाचा झाला असेल तर काटेमानवली या ठिकाणी झालेला आहे, विठ्ठलवाडीला। अशी व्यक्ती या देशामध्ये आजन्मात झाली की ज्यांनी पंढरीचा पांडुरंग देखील दादांच्या आवाजाने नाचणार डोलणार असा दादांचा आवाज होता। लहानपणी मी गावी असताना त्यांचं एक कॅसेट होतं 12 रुपयाला, गेला हरी पुण्या गावात। हे कॅसेट रोज मी उठून लावायचं, मला दुसरं कामच नाही की उठलं का एक कॅसेट लावायची। अशा स्वरूपाचा आवाज त्यांचा म्हणजे एकदम आदराबाद। प्रल्हाददादा म्हणजे एकदम व्यक्तिमत्व या देशात घडून गेलं। आंबेडकर चळवळ या देशामध्ये जन्माला आली, ते आंबेडकर चळवळीला साथ देण्याचं काम प्रल्हाददादांनी केलेलं आणि वामनदादांनी केलेलं आहे। हे दोनच महाकवी या देशामध्ये, फुले शाहू आंबेडकर चळवळीची क्रांती घडवणारे दोनच कवी होऊन गेले, वामनदादा कडक, प्रल्हाददादा शिंदे, विठ्ठल उमग यांचे नाव घेणं गरजेचं आहे। आणि आजच्या या ठिकाणी भव्याची शक्तिशाली कार्यक्रम आयोजित होत आहे। हा स्वाभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे। सगळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकर चळवळीचे कलावंत या ठिकाणी आलेले आहे। कल्याण शहराच्या वतीने आनंद बुद्ध विहार या कमिटीच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझं भाषण संपवतो। जय भीम, जय बुद्ध। चला गाणं चालू करा।